महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर भीमसागर उसळला आहे। सकाळपासून मोठ्या प्रमाणात भीम अनुयायांनी महामानवाला अभिवादन केले। भारतीय संघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 68वी पुण्यतिथी असून या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो भीम अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे आले आहे। बुधवारी रात्रीपासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी नागरिकांच्या रांगा लागल्या आहेत। या अभिवादन कार्यक्रमासाठी मुंबई पालिकेने चोख व्यवस्था देखील केली आहे, तर पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवला आहे। राज्यपाल CP राधाकृष्णन, नवयुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार त्यांनी देखील चैत्यभूमी येथे येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत त्यांना आदरांजली वाहिली। आज दिवसभर अनेक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत। भीमराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट डॉक्टर राहुल मोदी महाथेरो अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष नागसेन कांबळे जनरल सेक्रेटरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती यांचं हे कौतुक। यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांना मी विनंती करते की आपण भारतीय संविधानाची ही सुंदर फ्रेम आपण प्रथम महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन साहेबांना आपण देत आहोत। महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक मॅडम यांना मी विनंती करते की महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन यांना भारतीय संविधानाची ही फ्रेम आपण देत आहोत। त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आपण ही फ्रेम आज इथे देत आहोत। त्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना पण आपण ही फ्रेम देत आहोत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना पण आपण ही फ्रेम आज इथे देत आहोत। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आपण ही फ्रेम देत आहोत। भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान पूर्ण लिहिलं। भारतीय संविधानाची ही प्रत आपण एका फ्रेम मध्ये कटिबद्ध केलेली आहे। ही प्रत आपण आता सर्व मान्यवरांना इथे दिलेली आहे। यानंतर उपमुख्यमंत्री मानवतेच्या कल्याणाचा मार्ग ज्यांनी जगाला दाखवला, युगपुरुष महामानव डॉक्टर बाबासाहेबांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो, त्यांना वंदन करतो। उपस्थित असणाऱ्या सर्वांना राज्यातल्या देशातल्या कानाकोपऱ्यातनं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी चैत्यभूमीवर लोटलेल्या अथांग जनसागराचं देखील मी स्वागत करतो। त्यांना देखील मी मनापासून धन्यवाद देतो। देशाला एकतेच्या, समतेच्या, बंधुत्वाच्या नात्यांनी बांधण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांमध्ये, त्यांनी दिलेल्या संविधानामध्ये आहे आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या विचारांना आणि भारतीय संविधानाला देखील मी वंदन करतो। कालच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानाला आदर्श मानून कारभार करणारे हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो। आता आणि यापूर्वी सुद्धा राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही पदावर काम करताना, कुठलाही निर्णय घेताना तो व्यापक जनहिताचा, राज्याच्या, देशाच्या विकासाचा असला पाहिजे। आम्ही घेतलेल्या निर्णयातून या राज्यातल्या दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांच्या जीवनात आनंद निर्माण झाला पाहिजे याची काळजी आम्ही सर्वांनी कायम घेतलेली आहे। महामानव
आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो। आज खरं म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यातून बाबासाहेबांचे लाखो अनुयायी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर आले आणि त्या सर्वांनाच माझा आदरपूर्वक जय भीम। 68 वर्षापूर्वी परमपूज्य बाबासाहेब आपल्यातून देहस्वरूपातून गेले, तरी सुद्धा त्यांचे विचार आजही आपल्या सोबत आहेत। मुख्य म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आपल्या सोबत आहे। एकदा मी म्हणालो होतो कि किसी को पैसा मिला तो वो धनवान हो गया, किसी को ताकत मिली तो वो पहलवान हो गया और किसी को बाबा साहेब मिले तो वो इंसान हो गया। आणि आज आपण इथे जमलेलो सगळे एक माणुसकीचा धर्म पाळण्यासाठी जमलेलो आहोत। कालच आझाद मैदानामध्ये ऐतिहासिक असा शपथविधी झाला। मंत्रिमंडळ पदाची आम्ही शपथ घेतली, देवेंद्रजींनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, मी आणि अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। खरं म्हणजे ती शपथ होती संविधानाची आणि बाबासाहेबांच्या खरं म्हणजे संविधानाची होती। कालच्या समारंभातही बाबासाहेब होते आणि आज तर आहेतच। बाबासाहेब कायम तसेच आपल्या सोबत आहे। चंद्र, सूर्य आणि सत्य या तीनच गोष्टी जगात परमनंट आहेत। चौथी परमनंट गोष्ट कुठली असेल तर ती बाबासाहेबांचं संविधान हे आहे। त्यामुळे मी नेहमी म्हणतो, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा। बाबासाहेबांनी सांगितलेल्या महामार्गावरून चालण्याचा प्रयत्न आपण सगळे करतोय। चैत्यभूमीवर माथा टेकवणं म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या जीवन मूल्यांचा जागर करणं होय। मी नेहमी म्हणतो, एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे। समाजकारण करता करता आम्ही सगळेच जण राजकारणात कसे आलो ते आम्हाला कळलं नाही। कोणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणी काय काय झालं। एक सामान्य परिवारातला एक कार्यकर्ता या पदापर्यंत पोहोचू शकतो, याला कारण एकच, डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेलं संविधान। आणि सामान्य कुटुंबातली व्यक्ती आज देशाचा प्रधानमंत्री होऊ शकते, आदिवासी भगिनी राष्ट्रपती होऊ शकते। हे सारं शक्य झालंय ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे। आणि म्हणूनच बाबासाहेबांचं संविधान नेहमी सत्ताधाऱ्यांना जागं ठेवतं, झोपू देत नाही। आणि म्हणून आम्ही सतत जागृत राहून काम करत राहिलो। 2.5 वर्ष मागचे सत्ता हे समाज परिवर्तनाचं हत्यार आहे असं बाबासाहेब सांगायचे। तेच तत्व स्वीकारून आम्ही सत्तेचा वापर गोरगरिबांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी केला आणि बाबासाहेबांनी आपल्या ज्ञानाचा वापर तळागाळातील लोकांना, दुर्बलांना सशक्त करण्यासाठी केला। करुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि क्रांतीचे महासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करत आपण सर्व लोक या ठिकाणी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरता आलो आहोत। आणि आपल्याला सर्वांना याची कल्पना आहे की आज आपला देश अत्यंत वेगाने प्रगती करतो आहे। जगातली 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आज भारत झालाय, जगातली 3री मोठी अर्थव्यवस्था होतोय। याचं सर्व श्रेय जर कोणाचं असेल तर ते श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलं त्या संविधानाचं हे श्रेय आहे। मी तर असं म्हणेन की जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात उत्तम संविधान जर कुठलं असेल तर ते भारताचं संविधान आहे। कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनामध्ये सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचं मूलमंत्र घेऊन त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे। आणि म्हणूनच आज कुठलीही समस्या देशापुढे असली तरी त्या समस्येचं निदान, त्याचा उपाय हा भारताच्या संविधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे होते। त्यांचा जवळजवळ सगळ्या विषयात प्रचंड अशा प्रकारचा अभ्यास होता, व्यासंग होता। आणि ती दृष्टी
ही संविधानामध्ये आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं भगवान गौतम बुद्धांनी धम्माच्या माध्यमातनं जो समतेचा, बंधुतेचा एक संदेश दिला, तो संदेश देखील आपल्या संविधानाच्या माध्यमातनं आपण अंगीकारला, हे आपल्याला पाहायला मिळतं.